नमस्कार मिलिंदा. नमस्कार दादा, तेजा गुलाल भेटला, कसं काय नियोजन झालं होतं आजचा? दोन्ही घरचीच बैलं पळाली. फायर आणि तेजा, किरण शेट यांचा फायर आणि सावकर ग्रुपचा तेजा. सुंदर अशी गाड्या पळाल्या आणि जी लढत झाली ती मैत्रीपूर्ण झाली. सुदाम शेट यांच्या घरची बैलं होती, त्यांचा भगत आणि गुंडा कर्जतचा फेमस बैल आहे. सुंदर अशी दोन्ही गाड्या पळाल्या आणि आपल्या तेजा आणि फायरने विजय प्राप्त केला, त्यावर आनंद आहे. दादा, आज एक गुलाल भेटला आणि एक गुलाल पडला, कसं काय वाटतं? काय नाही, बैलगाडी क्षेत्र आहे, हारजीत होत राहते. आज हारलो आहे तर उद्या जिंकणार, उद्या जिंकलो तर परवा हारणार. जेवढी मला जिद्द चांगली वाटते तेवढी पण आपल्या आयुष्यामध्ये हार पण पाहिजे, कारण की हारमध्ये बऱ्याचशा गोष्टी शिकायला भेटतात. शेवटी प्रत्येक मैदान ची पळण्याची ट्रिक वेगवेगळी असते. ती पण बैल आपले घरचीच आहेत. सोनू शेठचा सिकंदर आणि आमचाच कल्पू आणि भुऱ्या यांच्या आणि आमच्या गाड्या कधी होत नव्हत्या, पण मैत्रीपूर्ण गाड्या झाल्या. सुंदर अशी लढतही झाली. दोन्ही बैलं, चारही बैलं एक मापाचे होते, एक समान पळत होती आणि आपल्याला आज म्हणजे हार झाली आणि त्यांना विजय झाली. त्यांना आमच्या पूर्ण ग्रुपकडून त्यांचं अभिनंदन. दादा, दोन्ही गाड्या चांगल्या बोल होत्या, कुठेही स्वतःला सिकंदरनी तोंड लावला आणि निकाल घेतला. सगळी चारही बैलं पळणारी होती, त्याच्यामुळे जो सूत तोडेल तोच विनर आहे आणि सिकंदर आजचा विनर ठरला आणि सुंदर असा पळतो. एकविरीलाही आमच्या फायनलच्या याच्यामध्ये फेऱ्यामध्ये सिकंदर होता, चांगली गाडी ओढत होता. चांगला बैल आहे. उदयदादा यांचा तो आणि सोनू शेठ यांचा बैल आहे. चांगले आमचे संबंध पण आहेत. मैत्रीपूर्ण लढत झाली, याच्या पुढेही लढत अशाच मैत्रीपूर्ण आमच्या होत राहतील. दादा, आज जरी तुमचा पराभव झाला, एक विजय झाला, तरी तुमच्या चेहऱ्यावरती तो आनंद कायम आहे. आनंद तर झालाच पाहिजे, कारण की बघा, जोपर्यंत आपण आपली समोरची विरोधातली जी बैल ती आपल्या स्वतःची समजून खेळणार नाही, तोपर्यंत त्या बैलगाडी क्षेत्राला चांगलं वळण लागणार नाही. आपण जर प्रत्येकाशी रागामध्ये आणि हिणवून खेळलो तर परत भांडणं आणि येणाऱ्या पिढीला तेच वळण लागेल. म्हणून आपण ज्या लढती करतो त्या मैत्रीपूर्ण करतो. हारलो तरी आनंद, जिंकलो तरी आनंद आणि आपण आनंदाचंच हारजीत सहन करायला शिकतो. दादा, जेव्हा अड्ड्यात जायचं असतं तेव्हा 2 दिवस अगोदर बुंगाचा बॅनर पडला असतो आणि अड्ड्यात आल्यानंतर पण पहिलं नाव असतो, काय सांगाल त्याबद्दल? बघा, माझं तर म्हणणंच असतं, कारण की मी जेव्हा अड्ड्यामध्ये येतो 100% आपल्या दोन्ही साईडनी खेळायला मला आवडतं आणि मी येऊन दोन्ही साईडनी सर्वप्रथम नाव पण दिला होता आणि चांगली गाडीही पळाली. आणि काल बॅनरवरती काय होतो, उन्हाळ्याचा काळ आहे आणि इकडे आल्यानंतर बघा, आपल्याला दोन्ही साईडनी 2 शर्ती करायला मजा वाटते, पण आता अशी परिस्थिती झाली, 200 ते 250 गाड्या जमतात आणि खाली एवढी गर्दी असते का एक गाडी होता कालोख होतो. त्याच्यामुळे बॅनरवरती जमली तर ती गाडी आपण लवकर खेळण्याचा प्रयत्न करतो आणि ती लवकर खेळतो. तर तसं काही घडलं नाही. काल बॅनर सोडला, मी अपेक्षा केली होती की फोन येतील, पण मला कोणाचाच एकाचाही कॉल आला नाही कोणाचाच गाडी जमवण्यासाठी. ठीक आहे, अड्ड्यामध्ये नाव दिलं होतं, जरा गाडी मोठी झाली असती तर मजा आली असती. ठीक आहे, ती कमी रकमेची गाडी होते आणि चान्स घेतात लोक, तसंच चान्स घेतला. आज भुंगाचा हार झाली, काय नाही, पुढच्या टायमाला भुंगा परत त्याचा रंगरूप दाखवून मैदानात त्याच जोशाने उतरू. आता पश्चिम भागात महाराष्ट्रामध्ये पण चांगली मोठी मैदानं पडतात, तिकडे कसं काही नियोजन असतं भुंगाचा? करायचं चाललं आहे, बघू. आता आमचे मोठे बंधू पप्पू शेठ पाटील, आकिब शेठ पटेल आणि आमचे ग्रुपचे सर्व मंडळी, आमचा शुभम झाला, 15 झाला, रॉबर्ट झाला, परत नामदेव, रामदास, पंकज, हे सगळे आता ठरवतील. बुवा झाला, ही मंडळी आमची ठरवतील आता कसं काय पुढचं नियोजन करायचं. दर्शन झाला, हे आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांगलं नामांकित हिंदकेसरी मैदान पडलं आहे. माझी तर इच्छा आहे पळवायची, तर बघू, चांगला पैरा जुळून आला तर 100% हिंदकेसरी मैदानामध्ये पळण्याचं आपल्याला भाग्य भेटलं तर 100% पळू आपण. आता मुंबईची मैदानं पण थोडीच राहतात, 2-1 महिन्यामध्ये पाऊस देखील पडेल. आता कसं काय नियोजन असं मुंगाचा? आता जास्त करून आता बैल माझ्या अंदाजे वरतीच जाईल 1-2-4 दिवसामध्ये, कारण की बैलाला जर तिकडे पळवायचं असेल तर 7-8 दिवस पहिलाच पाठवायला लागेल, कारण की बैल गेल्यानंतर 2-3 दिवस काहीच खात नाही. इथेही आता आज पळून गेला तरी आज पूर्ण दिवस, उद्याचा दिवस तो संध्याकाळी डायरेक्ट खातो. त्याच्यामुळे त्याला 7-8 दिवस पहिलाच पाठवायचं असेल, कारण की त्याला पळवायचं असेल तर येणाऱ्या 2-3 दिवसानंतर ठरवू आहे. वरती बैल पाठवायचं असेल तर आत्ताच लगेच 20 तारखेच्या पहिलाच बैल वरती पाठवायला लागेल. दादा, गाडीवरती ड्रायव्हर पंकज ड्रायव्हर होता, दोन्ही गाड्यांच्या वरती आपला पंकज होता. एक हार झाली, एक जीत झाली. आम्ही जाताना गुलाल घेऊनच चाललोय. बोला, तो तेजा जितला तरी आनंद आहे, भुंगा जितला तरी आनंद आहे. कोणतरी आम्हाला गुलाल देतोय याच्यामध्ये आम्ही समाधानी आहेत. दादा, आपले कॉमेडिएटर त्यांच्याबद्दल काय सांगाल?
सुंदर असा जितू मिनमिने जो आता कर्जत भागात रायगड भागात जो म्हणजे अनाऊन्स करतो, तसेच आपल्या फुलोरे काकांच्या पायावरती पाय ठेवून तो आज या क्षेत्रामध्ये सुंदर मी त्याचा बघत आलो. प्रत्येकाचं नाव, प्रत्येकाला सन्मान, छोटा असू दे मोठा असू दे, प्रत्येकाला एक समान तो वागणूक देतो आणि येणारं भविष्य त्याचं खूप चांगलं आहे जितूचं. कारण की बोलण्याची ट्रिक जे जुन्या आपले फुलोरे काका जशा जुन्या काळामध्ये जशी ती आवाजामध्ये एक कडकपणा होता, तसा जितूच्या आवाजामध्ये एक कडकपणा आणि सुंदर असा अनाऊन्स करतो. येणाऱ्या काळामध्ये जितू हा आपल्या मुंबईचा टॉपचा अँकर आणि बैलगाडी क्षेत्रामधला अनाऊन्सवाला होणार. दादा पंकज ड्रायव्हरबद्दल काय सांगशील? कारण की नेहमी तुमच्या गाडीवर आवर्जून बसतो. पंकज आज थोडा नाराज झाला, मुंगाची गाडी पडली म्हणून. त्याला मी तेच बोललो, काय दुःखी होऊ नको, बैलगाडी क्षेत्र आहे, हारजीत होत राहते. आपल्याला जेव्हा जितती आनंद घेतो तेव्हा हार करून पण आपल्याला भरपूर काय शिकलं पाहिजे. आज आपली बैलं कमी पळालेत म्हणून आपण थोडं खचून जायचं नाही. येणाऱ्या काळामध्ये पुढच्या मैदानामध्ये आपण 100% आपला भुंगा ते आपल्याला नाराज करणार नाही. दादा आई एक विचारणीच प्रार्थना करतो की तुमचा भुंगा तेजा असंच नाव करो आणि इतक्या वेळ दिल्याबद्दल. आमचा भुंगा झाला, तेजा झाला, आमचा फायर झाला, आमची जपान झाली आणि आणखीन महादेवाचे जेवढे नंदी आहेत, मी आईचरणी एवढीच प्रार्थना करत सर्व नंदींना सुखरूप ठेव, कुठली इजा मैदानात होऊन नको देऊ, सगळे नंदी चांगले आहेत, त्यांच्यावरती लक्ष दे. दादा खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.